बिबट्याला पकडताना जो थरार घडलेला आहे तो आपण बघणार आहोत। निफाडच्या वडाळी कसबे सुकेळणे भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे। वन विभागाला त्यामध्ये यश आलंय, मात्र किती कसब लागला त्या बिबट्याला पकडताना त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। ड्रोनद्वारे टिपलेली ड्रोन कॅमेऱ्याने शोध घेतला जात असताना बिबट्या गव्हाच्या शेतामध्ये दबा धरून बसल्याचं दिसलं होतं आणि त्यानंतर जीव धोक्यात घालून 2.5 तास रेस्क्यू करून या बिबट्याला पकडण्यात आलं। बिबट्याला पकडताना सुरुवातीला बिबट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्याचा पळून जाण्याचा तो प्रयत्न फसला आणि अखेर त्याला जेरबंद करण्यात आलं। तर बिबट्याला पकडल्याचे कळताच परिसराच्या गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। बिबट्याला पकडण्याचा हा थरार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। ड्रोन कॅमेऱ्यामध्ये निफाडचे प्रवीण मोगल यांनी ते टिपलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बब्बू शेख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। बब्बू, काय सांगाल? अतिशय थरारक असा हा प्रसंग, एक बिबट्या या ठिकाणी धुमाकूळ घालत होता आणि त्याला पकडतानाची ही दृश्य आपण बघतोय। नेमकं काय घडलं होतं, कसं पकडलं या बिबट्याला? खरं तर हा गेल्या 1 महिन्याभरापासून नेपाळ, वडाली, कसबे, सुकेळणे या भागात या बिबट्याने धुमाकूळ घातलेला होता। काही लोकांवर हल्ला करून जखमी केलेलं होतं, गोठ्यावर हल्ला करून प्राण्यांचा बळी घेतलेला होता। तेव्हापासून हा बिबट्या मोकाट फिरत होता। याला पकडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, मात्र वन विभागाला त्याला यश येत नव्हतं। अखेर हा बिबट्या गव्हाच्या शेतात असल्याचं ड्रोन कॅमेऱ्यातून दिसून आलं, कारण वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली आणि पूर्ण परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या बिबट्याचा शोध घेतला जात होता। गव्हाच्या शेतात हा लपलेला असल्याचे दिसताच त्याला पकडण्यासाठी टीम आली वन विभागाची आणि त्यांनी जाळी आणली आणि त्याला त्या जाळीच्या आधाराच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पहिल्यांदा त्या जाळीतूनही सुटून गेला। एका वन कर्मचाऱ्यावर हल्लाही केला त्याने, मात्र त्याला काही जास्त दुखापत झालेली। अखेर 2.5 तासानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे आणि त्याला आता पकडून त्याला नेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आदिवासात कुठे सोडायचा आता हा प्रश्न वन विभागाला पडलाय। मात्र या बिबट्याला पकडण्यात आल्यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। निश्चितच बब्बू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर थरारक असा हा प्रसंग आपण बघू शकतोय। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जमिनीवर जो थरार सुरू होता बिबट्याला पकडण्याचा, जे प्रयत्न सुरू होते, जो कसब लावलेला होता वन विभागानं, त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। तर ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं हा बिबट्या दबा धरून बसलेला होता आणि ते ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलं आणि त्यानंतर चहो बाजूंनी जाळी पकडून हे वन कर्मचारी उभे असल्याचं दिसतंय, तरी सुद्धा हा बिबट्या पळून जाण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याचा हा प्रयत्न वन कर्मचाऱ्यांनी हाणून पाडलेला आहे। जीव धोक्यात घालून त्या बिबट्याला पकडलेला आहे, जो अनेक दिवसांपासून इथं गोंधळ घालत होता आणि त्याने सगळ्यांना परेशान करून ठेवलेला होता। अखेर त्याला पकडलेला आहे आणि नेमकं कसं पकडलंय त्याचा हा थरारक प्रसंग ड्रोन कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आला आहे। त्यामुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये जीव धोक्यात घालून हे वन कर्मचारी काम करत असतात आणि जे हिंस्र प्राणी आहेत त्यांना पकडतात, त्याचा अंदाज आपल्याला या न्यूज 18 लोकमतवरील एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। निफाडमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एक बिबट्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालत होता, त्याच्यामुळे लोक दहशतीत होती, पण अखेर वन विभागाने या बिबट्याला जेरबंद केला आहे आणि कशा पद्धतीने त्याला पकडण्यात आलाय त्याचा हा थरार आपण बघू शकतोय। एक आपल्याला वरून तर हे सगळं मोकळं मैदान दिसतंय, पण तसं नाहीये, तर जमिनीवर गव्हाची शेती आहे आणि त्याच शेतीमध्ये हा बिबट्या शिरलेला होता। त्यामुळे त्याला पकडणं मोठं आव्हानात्मक होतं, कारण तो नजरेस पडत नव्हता आणि जरी तो नजरेस पडला तरी देखील तो त्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती। अशामध्ये भली मोठी जाळी या वन कर्मचाऱ्यांनी आणलेली होती आणि त्याच्या मागावर हे सर्व वन कर्मचारी दिसतात, तर वरून ड्रोन कॅमेरा हे सर्व टिपताना आपल्याला दिसून येतोय।